सांगतोय त्यांच्याकडून माझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय विलास कुपेरकर यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आणि बुवांसाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. हॅलो हॅलो नंबर सांगा ना. 5674 ही गाडी जी लावलेली आहे तो वाहतुकीला अडथळा होतोय. जरा प्रेक्षकांपैकी कोणाची असेल तर प्लीज जरा ती बाजूला करण्याची कृपा करावी जेणेकरून रस्ता सुरळीत होईल. थोडीशी आतमध्ये लावा. 5674 इच्छापूर्ती मंगल कार्यालय यांच्याकडून विराजसाठी माझा विराज पखवाज बावकर यांच्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. युवा क्रिकेटपटू गौरेश गावडे यांच्याकडून माझ्या विराजसाठी 100 रुपये आणि मकरंद सावंत चकोवादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो 45 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. 100% आपल्या वेळेचं बंधन पाळणार. या 45 मिनिटात बरंच काही सांगायचं आहे कारण बरेच मुद्दे. फक्त एक सांगतोय की या कलियुगात कर्म फेडावं लागतं पण एवढ्या लवकर फेडावं लागणार आहे मला माहिती नाही. कालचं कर्म आज फेडावं लागतंय कारण हे ब्राह्मण देवस्थान जागृत आहे आणि त्या ब्राह्मण देवाच्या इथे दरवर्षी चक्री भजनाच्या स्पर्धा होतात आणि मला वाटतं आता 16-17 वर्ष झाली होती. म्हणजे हे सांगता म्हणून सांगतोय फक्त. तिथे ते चक्री भजनाच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला होता. केळुसकर बुवा, मोहन सुतार बुवा हे परीक्षक होते आणि त्यावेळेस तिथे माझा 3रा नंबर आलेला. हे फक्त या बुवाच्या माहितीसाठी. आणि हे इथेच घडलेलं होतं या ब्राह्मण देवाच्या मंदिरात. असू दे, शेवटी काय जो काय मी आहे तो तुमच्या समोर आहे. जो लोके असा तो तुमच्या समोर आहे. एवढा चिडखोरपणा चेहऱ्यावर हसू आणून का करावा लागतोय तर त्याच्या मर्मावर घाव पडतात. हे सगळे मारते ते लक्षात ठेवा. इतिहासात नोंद कोणाची होता माहिती आहे काय? कॉपी करणाऱ्याची इतिहासात नोंद होणार नाही. 35 वर्ष जो दुसऱ्याचं कॉपी करतोय त्याची इतिहासात कधी नोंद होत नाही. इतिहासात नोंद केव्हा होते? जेव्हा स्वतःचं अस्तित्व माणूस निर्माण करतो ना तेव्हा त्याची नोंद होते. हे प्रत्येकानं ओळखू काय. याचा कसं झाला? आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासऱ्याच्या फोडण्याच्या भातावर जावई सुभेदार. ऐट सावकाराची आणि दुकान चुरमुऱ्याचा ताच जा काय सगळीकडे. काल परबांकडे हा ना होता ना ताच तुमका हे मिळाला त्याच्याकडे मिळणार त्याच्या पलीकडे तुम्हाला काय मिळणार नाही. फक्त विषय काय हल्ली माका 2-4 बारीने समजाक लागलं की ह्याका बोलाक सुचता कसा. मग समजला कोणतरी एक व्हॉट्सअपवर बोलल्या लगेच व्हॉट्सअपवर त्याचं उत्तर मिळतं आणि त्याच्यामुळे हो दिवसभर जो भजन चालू झाल्यापासून व्हॉट्सअपवर जो बिझी असता त्याचं कारण ह्या समजला. अरे स्वतःच्या हिमतीवर लढ. भुंकणारे कुत्रे असतात ना त्याबरोबर जो करता मेसेज त्या कुत्र्याक ह्या बरोबर त्याच्या आरपार जाणार. बाण जाणार आरपार. कुंभकर्णाचे विषय काय सांगतो तू? कुंभकर्ण कशामुळे झोपलो तर धचो मा झालो. हे लोक सुद्धा तसंच लक्षात घ्या. मग अशी सूत्रसंचालक मध्ये खूप छान सांगितलं की नवपर्व त्यात युवा सर्व. नवपर्व त्यात युवा सर्व. बरोबर आहे. नवपर्व त्यात युवा सर्व. रडू नको लोके तुला मारतो मी ठोके. रडू नको लोके. या ठिकाणी सन्माननीय रवी कदंबू आलेत. आवळेगाव कडालवरनं आमचे मित्र परिवार सगळे आलेले आहेत आणि माझी आई वडील गेलेत दोघेजण. ह्यो औशी बापाशी जर मानित असत
तर त्या माझ्या आईवडिलांच्या शपथ घेऊन सांगतोय, आतापर्यंत 25 वर्षात कधी कोणाक बक्षीस देऊक लावलंय नाही. ह्या कोणाक सुचता? जो स्वतः त्या गोष्टी करतात तोच हे सांगू शकता. कोणाक देऊक लावले नाही आणि कोणाक सांगूची गरज नाही. आणि ही पंचकृषी बुवा ही वेगळी आहे. माझी पंचकृषी तिकडे आहे. तुझ्या माहितीसाठी पंचकृषी आधी कशाक म्हणतात ते तो जरा अभ्यास कर. त्याच्यासाठी अक्कल लागता. उगीच स्वतःच्या अक्कलेचे तारे इथे चमकवून स्वतःच्या बुद्धीचा लिलाव करून इकडून जाऊ नको. लक्षात ठेव. तिला लक्षात, तुझ्या तोंडावर आयुष्यात कधी हसू काय? रडू नको लोके तुला मारतो मी ठोके. नव आहे पर्व त्यात यु आहे सर्व. नव आहे पर्व त्यात यु आहे सर्व. नव आहे पर्व त्यात यु आहे सर्व. रडू नको लोके तुला मारतो मी ठोके. नव आहे पर्व त्यात यु आहे सर्व. हे फक्त थोडक्यात होतं काय, आपण माणूस आहोत. तुमका जर पंचपक्वान्नाचं जेवण पत्रावळीत दिलं ना तर माणूस असल्यामुळे आपण पद्धतशीर त्याचा आस्वाद घेऊन खातो. पण तीच पत्रावळ जर गाढवाच्या पुढ्यात ठेवली तर गाढव आधी पत्रावळ्याक ढास मारतलो, सगळा आता जमिनीर ओततलो आणि खातलो. तशी लोकीबोची ही पद्धत आहे. तो माका सांगता की तू आवाज तुझा बेसूर लागतोय. कोण सांगता? सराईच्या ह्या सीझनला कोण सांगता? 2 कुत्र्यांची झंगटा लागली ना काय तिसरोच्या का गावना नाही तो बोमाटता ना, तसं तुझा आवाज लागता. लक्षात ठेव. तसं तुझा आवाज लागतं. तू जर माका ह्या पद्धतीत बोलत असशील. अरे विनोद चव्हाण सारखा बुवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मास्टर आहे आवाजाच्या बाबतीत. भटतोय ना सांगितलं की तुझं सारखं बेसूर कोण नाही वरती गेल्यानंतर. तू माका सांगता आवाजाच्या बाबतीत. तुझा तू बघ. ही शाल घालायची फक्त भगवी शाल शायनिंगसाठी घालता येऊ. 25 वर्ष शाल सांभाळल्या ना, ही फक्त शायनिंगसाठी आहे, बाकी काही नाही. 1 नंबर तो चिडखोर बुवा सिंधुदुर्गात. लक्षात घ्या. आता लय चिड तुला अजून. तुम्ही फक्त थांब. असू दे पुरे बाबा, एवढं पुरे. गावठी पोहे कसे काढूचे ते त्याका बाहेर काढून द्यावा. काढू नये जरा गावठी पोहे. चकवा मकरंद सावंत यांच्यासाठी गीतेश राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद. दीपावलीचे होय पेटवतो. दीपावलीचे दिवस आहेत. सुरुवातीला काय गजर 45 मिनिटात संपवायचं. त्यामुळे गजर हा गाभा आहे. त्यामुळे त्या गजराच्या माध्यमातून बुवाचे काय बोलले ते एका वेळेस दोन्ही करणार. दिवाळीचे दिवस आहेत. 1-2 गाणी प्रत्येक बुवा म्हणतो म्हणून म्हणतो बघा. आली माझ्या घरी दिवाळी. आली माझ्या घरी दिवाळी. आली माझ्या घरी दिवाळी. सप्तरंगात नाम आली. सप्तरंगात नाम आली. आली माझ्या घरी दिवाळी. दीपावली मनाई सुहानी. दीपावली मनाई सुहानी. मेरे ताई के हाथों में जादू का पानी. दीपावली मनाई मेरे ताई के हाथों में जादू का पानी. दीपावली श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति. श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति. श्रद्धा का दीपक भक्ति की ज्योति.
प्रेम की जलती निशानी, सत्य प्रेम की जलती निशानी, मेरे साई जादू का आणि आज कुठलं चालू आहे बघा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीने भावराया वेडा बहिणीची वेडी माया, वेडा बहिणीची वेडी माया, वेडा सन्माननीय राजू राणे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक, सन्माननीय सुधीर पाटकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. विद्याधर पाटकर 100 रुपये, सुनील सावंत रिक्षावाले यांच्याकडून दोन्ही बुवांना 100 रुपये, असं एकूण 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे गायत्री मोटर्स यांच्याकडून आजोबा श्यामसुंदर कुसे आणि आजी मंगला कुशे यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी हे 500 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी आजोबा श्यामसुंदर कुशे आणि आजी मंगला कुशे यांच्या मृतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतोय आणि हा बक्षिसाचा स्वीकार करतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी नेहमी भजनाच्या माध्यमातून गाणं घेतो. ते गाणं घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक काम करा, एक बुवा नावाचं चॅलेंज आहे, जरा 2 मिनिटं ना ती टाकलेली लोकांची भाकरी खातस ना, तू मोबाईल जरा बाजूक ठेव आणि बतावणी कर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्यात भवानी कधी भीमाच्या हाती लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले, एक त्या रायगडावर
ऐकत्या नायकावर गजराला सुरुवात करतोय, कारण गजराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे काय मला पोचवायचं आहे ते पोचवण्याचं प्रामाणिकपणे काम करणार. कारण जो बुवा सरला आणि भजनात चिडखोरपणा करतोय, अरे मी जर काही गोष्टी सांगितल्या तर त्याका ते पसनत नाही. तो म्हणता तो कुंभकर्णासारखं झोपान रवशीत, पण मायबाप प्रेक्षक कुंभकर्ण सुद्धा कपटान झोपान रवलेलो. कारण रावणाचा भाऊ तो, त्याने ब्रह्मदेवाची एवढी सेवा केली की ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि इंद्रासन मागणार. आता हे इंद्राला जेव्हा कळलं तेव्हा इंद्राने सरस्वतीची आराधना केली, निद्रादेवीची, आणि तिला सांगितलं की इंद्रासनाला माझा धोका आहे. तो जेव्हा मागायला गेला की त्याच्या जिभेवरती तू जाऊन बस, आणि ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला सांगितलं तुला काय हवं ते मागून घे. इंद्रासन मागणार एवढ्यात त्याच्या जिभेवरती ती निद्रादेवी सरस्वती जाऊन बसली. आणि ज्यावेळेस ती बसल्यामुळे इंद्रासन मागायला गेला तिथे निद्रासन झालं आणि ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपान रवलो. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. हे यांच्यासारखे बुवांका काय त्याला एका फक्त कैकई कशी होते, अरे कैकईने जे काय केलंय त्याच्यावरच तू भजनाच्या जीवावर 4 पैसे मिळवतो, लक्षात घे. किंवा जे रामाने केलंय, कृष्णाने केलंय, तो कृष्ण ओळखणं फार कठीण आहे. 99 अपराध सहन करून सुद्धा थांबलेला 100व्या कौरवर 100व्या अपराधावर ज्याने शिशुपालाला ठार केलं, तो कृष्ण ओळखणं तुझ्यासारख्या आयुष्यात जमणार नाही, लक्षात घे. ज्याने करंगळीवरती आपला गोवर्धन पर्वत उचलून घेतला, साधी बासरी उचलताना त्याला 2 हाताचा आधार घ्यावा लागला, तो कृष्ण ओळखणं तुला कठीण आहे. महाभारताचं युद्ध एका क्षणात संपू शकणारा सुद्धा अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तो कृष्ण ओळखणं लोक्या तुका खूप कठीण आहे. द्वारकेसारखी सोन्याची नगरी असताना सुद्धा सुदाम्यासारखा गरीब मित्र आहे, तो कृष्ण ओळखताना लोक्या तुका खूप कठीण आहे. काय तुझी बडायकी मारत ना, पैशाबद्दल मला काय सांगू नको, ते बडायकी तुझ्याजवळ ठेव. कारण पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे. उद्या आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण मेल्यानंतर ना हुमऱ्याच्या बाहेर पडायची नाही, लक्षात ठेवा. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. आपला मित्र परिवार स्मशानापर्यंत पोचवणार, आणि आपण ज्याला जन्म दिलाय तो आपलं पोरगो सुद्धा कांडा पेटवून बापाशी घराकडे जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे कोण नाही कोणचा मी 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 हे सगळे विषय तुझ्याकडे ठेव. संगीत आनंद दे. खरं आहे, गणेश गावडे बुवांनीच गायलं असं लोक त्यावेळेस, आणि कॅसेटमध्ये खूप फेमस झालेलं आहे. आणि काय ओळ काय, संगीत आनंद देई पशु पक्ष्यांका आनंद देता नंतर मानवाक देता. त्या 35 वर्षानंतर ह्याका आज काढला सोकोळवाडी. त्या 35 वर्षाने माणसाक संगीत आनंद देता ह्या लोक्याक आज कळला, म्हणून त्याका घेऊक तर 35 वर्ष लागली. ठीक आहे, गजराला सुरुवात करतोय. दत्तात्रय गरुड आणि राजाराम अटक. दत्तात्रय गरुड आणि राजाराम अटक त्यांनी एक गाणं म्हणून सांगितलं, त्याची फरमाईशी ती गाणं म्हणतोय. त्याचप्रमाणे लक्ष्मण शेळके शिर्के माफ करा, लक्ष्मण शिर्के यांकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांच्या गाण्याची जी फरमाईश आहे, त्यांनी परत म्हणा सांगितले नाही, भाऊबीजचं गाणं म्हणा. खरं आहे, कारण आईनंतर आपली जर दुसरी आई असेल तर ती आपली बहीण असते, बरोबर ना. आणि त्या बहिणीसाठी पुन्हा एकदा गाणं म्हणायला सांगितलं. आणि ते गाणं कसं चाललं पाहिजे बघा, लोकांच्या इथपर्यंत गेलं पाहिजे, बॉम्बटान नाही चालला. ढेंगात नको मोबाईल धरू. अरे लाज लज्जा शरम सगळं ऐकलं. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेडाबाई.
गाणं सांगितले, फरमाईश आहे, शेवटी घ्यावी लागते. मामा भाचीवरती मामा भाचे गाणं तुका माहित आहे रे, ठुमक ठुमक सारखे असते काहीतरी. ए लोके, अरे बघ, ए लोके मित्र हो माझं, माका म्हणजे वाईट वाटतं त्याच्या तोंडावर बघून, काळोख बघून ना खूप वाईट वाटतं. पण काय करणार, शेवटी ती शाल घातली तर तोंडावर जरा असू ठेव ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो भगवा आहे, रामदास स्वामींचा आहे. आणि तुझ्या माहितीसाठी विवेकानंद मानायचे ना, त्याचा कलर सुद्धा भगवा. तू नेमकं फिरचो घेत असतो काहीतरी सांगा, आणि त्याला नाहीच समांतर. तू मला अंगुराचा टाटकांसाठी पेटी जरा कमी करा. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग. एक फूल वाटो सके शेरणी शिकारी भाबडास साग, तू शेरणी शिकारी भाबडास साग. हल्लीची गाणी झाली बरोबर, परंतु जुनी गाणी बघा, प्रेमाची गाणी. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार संसार मांडिते. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. गजराला सुरुवात करतोय. पाखरा जा दूरदेशी या गाण्यासाठी, हे खरं तर दशावतारातलं गाणं आहे. मी म्हणतो त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिकाला स्वागत करतोय. पाखरा जा दूरदेशी, पाखरा जा दूरदेशी. चाटीचा आवाज द्या. सांग माझा निरूप माझ्या साधना, सांग माझा निरूप माझ्या साधना, सांग माझा निरूप माझ्या साधना. पाखरा जा दूरदेशी, पाखरा जा दूरदेशी, सांग माझा निरूप माझ्या साधना, सांग माझा निरूप माझ्या साधना, सांग माझा निरूप माझ्या साधना. चैत्राचे तांदणे मला आज बोलवे, चैत्राचे तांदणे मला आज बोलवे, बोलण्या तुझ्या बाण पार मानवे. मी आज कली साधना कुणाची, मी आज कली साधना कुणाची, म्हणून साधना सांग साधना.
पाखराचा दूरची पाखराचा दूरची सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना सांग माझा निरोप माझ्या साधना. सन्माननीय वयोवृद्ध सुंदर आचरेकर बुवा हे बारी बघण्यासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि सुंदर आचरेकर बुवा म्हणजे दिसले की त्यांची पहिली गवळण मला जर आठवत असेल, बुवा हो बुवा तुमची गवळण बघा. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती का शिका यमुनेची माती का शिका हरी तू कोणी नको करू माझा बाबा हरी तू हरी तू पुढे नको करू माझ्या बाबा 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 हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती यमुनेची माती का शिका यमुनेची माती का शिका हरी तू माझ्या बाबा हरी तू पुढे नको करू माझ्या बाबा बाबा. गजलाला सुरुवात करतोय. तन मनात हाय कणाकणात हाय देव नुसताच नाही विठेवर. तनातनात है मना मनात है. एक ईश्वर की मूर्ति बनाने वाला कलाकार ईश्वर से कहता है, ए ईश्वर तू भी एक कलाकार है और मैं भी एक कलाकार है. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. हे आपला विषय लक्षात ठेवा. त्यामुळे दगडात देव आहे हे सांगण्यात माणूस यशस्वी झालाय, पण माणसात देव आहे हे सांगण्यात माणूस अजून यशस्वी झाला नाही आणि अजून होणार सुद्धा नाही. तन मनात हाय कणाकणात हाय देव नुसताच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघलय सुंदर हरणामध्ये सुंदर. ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला अशी कशी रीत जगाची. कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतोय उपाशी. म्हणजे बघा इथे सत्याला थारा नाहीये. सत्य बाहेर पडेपर्यंत ह्या खोटा लोक्याचा खोटा जगभर फिरा नेलेला लक्षात घ्या. बरोबर ना. इथे तुम्ही आम्हाला दोघांना आमंत्रित केलेलं आहे, कोण कमी नाही. आज 25 वर्ष जसं तो मार्केटमध्ये आहे म्हणजे भजन क्षेत्रात आहे तसं मी सुद्धा आहे. उद्या म्हणालो अरुण गाडी, बरोबर आहे. अरुण गाडी परवा ओरोशीत बारी झाली
तर तो अरुण घाडी बुवा जे आवाज लावतात तिथपर्यंत हे पोचू शकलो नाही, लक्षात घ्या. आणि त्याने एक मुद्दा मांडलं, पण त्यांचा मुद्दा होतो आपल्याशी काही त्याचं देणं घेणं नाही. त्यामुळे ह्याका कोण चालतात, सिंधुदुर्गात जेवढे बुवा आहेत कुठल्याही बुवाशी याचं पटत नाही, लक्षात घ्या. कुठल्याही बुवाशी याचं पटत नाही. फक्त माका तो घालून पाडून बोलता. त्याने एक तरी मुद्दा त्या परमेश्वराबद्दल मांडायचा किंवा एक तरी असा एखादा सिद्धांत सांगायचा जेणेकरून मायबापांनी न ऐकलेला असेल एखादा सिद्धांत सांगावा. फक्त आणि फक्त गुंडूबुवा टार्गेट करायचा, त्याच्यावर 4-5 वाक्य बोलायची, लोकांनी पैसे दिले काय ते भेकेसारखे घ्यायचे आणि फक्त ऑर्केस्ट्रा करायचो भजनाचो. जो एकमेव उद्देश घेऊन चालतो बघा. म्हणून बघा याची टोपी त्याला, त्याची स्वतःचा काय आता सांगा. सगळ्याचा असा भीक मागान घेतलेला, ह्याचा याक त्याचा याक, ह्याची वाक्य त्याची वाक्य असं सोडून आपण मांडतो फक्त. म्हणून म्हणतोय बघा, कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतो उपाशी. अपुलिया फळे कर्मची फळे, अपुलिया फळे कर्मची फळे, चुकणार नाही कोणाची. जगाचं फसविशी सांग परी परी, फसविशी त्या भगवंताची. कोण तारणार नाही हात धरणार नाही, कोण तारणार नाही हात धरणार नाही. घडा पापाचा रे भरल्यावर, घडा पापाचा रे भरल्यावर, आयुष्य हाय बघले सुंदर. साधं उदाहरण सांगतोय. काल आमची मळगावला वारी होती आणि त्यावेळेस साऊंड अतिशय सुंदर बुवांचं लागलेलं, पण माझं लागत नव्हतं. आणि आज कर्म फेडूचा लागला. आणि त्यावेळेस उलटा सांगत होतो. आज बघा त्याने त्या एकाच सांगितलं, तू काय सुरेश वाडकरच काय, पण तो ह्याचा दोष कुणावर दाखवत होतो, तुमच्यावर टाकत होतो तो. आता थोड्या वेळानं बघा साऊंडवाल्यांका काय काय बोलतो, म्हणजे हो काय इकडे बघ मोबाईल मास्टर, मोबाईल मास्टर इले मेसेज इले. आता उदाहरण देते बघ, तुका तुझ्या मोबाईल मध्ये कोण मेसेज करतात ना, तुका माझ्या प्रश्नांची उत्तरं देतात, त्यांचा काढतले आज काढा. तो आज गावलो थोडंसं, माका थोडं जरा चित्र त्याचं स्पष्ट होऊ दे, मग त्या का त्याची AI. हां, आता AI सिस्टीम इली खरी आहे गोष्ट. जग एवढं पुढे चाललंय ना की त्याचं पत्ता सुद्धा लागू शकत नाही. म्हणून बघा, गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा, गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा. मोहमायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा, मोहमायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा. देह नामात नाचत नाचत रंगुणी जावा, त्या सगुण रूपात अखंड देह झिजवावा. त्या सगुण रूपात आपला देह झिजवायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती संभाजी महाराज आपल्याला केव्हा कळले, थोडा इफेक्ट कमी करा, जेव्हा छावा चित्रपट आला तेव्हा आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कळले. 40 दिवस एवढा अत्याचार सहन केला, अंगाची कातडी सोलली, डोळ्यामध्ये तापत्या शिगा टाकल्या. औरंगजेबाने स्वतःची मुलगी देतो म्हणून सांगितलं तरी त्याच्यासाठी स्वतःचा धर्म बदलला नाही. त्या संभाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्या संभाजी महाराजांना असं बांधलेलं असताना त्यांचा कवी कलश मित्र म्हणतोय की हाथी घोडे तोप तलवारे मौत तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी है. हे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची नजर जी होती ती चाणाक्ष होती. मी परवा पण एक उदाहरण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळेसच्या राज्यातलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मोठी मोठी मंदिरं होती.
आणि त्या मंदिरांना मोठे मोठे सोन्याचे कळस होते. त्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेला. संपूर्ण राज्यात चोर सापडेना. शेवटी सगळे लोक शिवाजी महाराजांकडे गेले आणि सांगितलं मंदिराचा कळस चोरीला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या चाणक्य बुद्धीने त्यांना सांगितलं, एक काम करा, उद्या दौंडी पिटवा की ज्या मंदिराचा कळस चोरीला गेलाय तो तेवढ्याच वजनाचा तेवढाच सोन्याचा कळस उद्या बसवायचा आहे मंदिराला. परंतु तो कळस बसवायला कोण कारागीर मिळत नाही. दौंडी पिटली, सगळे लोक जमा झाले आणि त्या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये एक तरुण दांडगा पुरुष पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, कारण त्याच्यावरती पैज होती, मी हा मंदिराचा कळस बसवणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेने ओळखलं की ज्या अर्थी हा एकटा माणूस कळस बसवण्याची हिंमत दाखवतोय त्या अर्थी हा कळस कोणी चोरला असणार, याच तरुणाने चोरला असणार. आणि मायबाप प्रेक्षक, तो तरुण कोण होता माहितीये काय? तो तरुण होता तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं की हा तानाजी मालुसरेनेच हा कळस चोरला असणार, पण हा आपल्या स्वराज्याच्या कामी येणार म्हणून त्यांच्या त्या तीक्ष्ण बुद्धीने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याला सेनापती बनवला. ही नजर आपल्या त्या महापुरुषाची होती, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला स्वराज्य दिसतोय. म्हणून म्हणतो बघा, गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा दत्त घोडोबा, मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा, देह नामत नाचत नाचत रंगुनी जावा, त्या सगुण रूपात अखंड देह झिजवावा. आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर, आज भाग्य उजळलं जन्मास येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. हे आयुष्य आहे शेवटचं कडवं आहे. शेवटचं कडवं घेतोय, वेळेत संपवणार. आणि आमची बारी जी चालते तुमच्या माहितीसाठी ती गजरानंतरच खरी होणार आहे सुरुवात. म्हणून कोणीतरी सांगितलं की बुवा शॅलो आहे का थांगल्यान, एकही शब्द बोलण्याची हिंमत केली नाही. जेवढे मुद्दे मी घेतले ना, ही तुझी कसली ताकद. तो सांगतो की माका बोलायचा लागला ही गुंडू म्हणजे माझी ताकद बिकत काय नाही. केवळ मायबाप प्रेक्षक थांबले पाहिजेत, कारण दररोजचं ह्याचं ऐकान संगीत कंटाळलेत, ह्याचं संगीत ऐकान दररोज कंटाळलेत. त्यामुळे म्हटलं की ह्याची जरा छेड काढूया, पण त्या छेडीत तो तिथपर्यंत जाऊन पोचू शकलो नाही. कारण काय, गर्व त्याका जास्त लक्षात घ्या. त्याका असं वाटतं की माझ्यासारखं दुसरं कोण गाणार होत नाही. मी हे गाणं वरच्या पट्टीमध्ये पण म्हणतो, पण माझ्या दररोज बारे आहेत, माही फुकटीला गा तू म्हणायचं ना. अच्छा 50 रुपये मगाशी कापून घेतलं मी, देताना 250 चिठ्ठीवर 200. किती बघा व्यवहारी माणूस आहे, चांगली गोष्ट आहे. मागा जीपेच्या माध्यमातून दिलेले 150 काहीतरी 250, तर मी त्याला 200 दिले जाताना. आता तर त्याला रोज कॅश 250 इल्याबरोबर त्यांना 50 कापून घेतले आणि मग 200 रुपये दिले. सन्माननीय तुषार चव्हाण यांच्याकडून हे 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो, शुभेच्छा देतोय. वैभव वाईरकर यांच्याकडून मकरन सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. काय आम्ही 2 बुवा शक्यतो सुटके वगैरे सांगत नाही, कारण तेवढं वेळ मिळणार नाही आमका. माझं हो कसं, आता कोणी 10-20 रुपये दिले तर मंगलाष्टक वगैरे म्हणतो लोक, पण ह्याची मंगलाष्टकं वेगळी आणि मी जी मंगलाष्टकं म्हणतो ती बिजा लेटेस्ट म्हणतो. लेटेस्ट सगळ्यांका माहिती आहे, तरुण आताशे हैराण झालेले असत
त्यामुळे तेच मुद्दे प्रत्येकजण डबलवारी तेच मागता. प्रत्येकाच्या कर्मानुसार ज्याका त्याका आपली साथी जीवनसाथी मिळणार आहे. फक्त तरुणांना एक वाक्य सांगतोय, तुमचा जर लग्न जमा खोया 40-45च्या खालचे जे लोक 30-35 वाले त्यांचं जर लग्न वेळेवर जमा कोया असा जर त्यांना वाटत असत तर माका इनोवाच होई. इनोवावर थांबू नको. तुमका साधी ओमनी गावली तरी तुम्ही बसाक तयार व्हा, लक्षात घ्या. अजिबात नाही तर टमटम नॅनो जरी गावली तरी तुम्ही येस म्हणा आणि तुमची लग्न कार्य काय ती उरकून घ्या. नाही तर माका इनोवाच होई, क्रिस्टाच होई. ते दिवस गेले. ते दिवस आमच्यापर्यंत चालू होते व्यवस्थित. आता काय म्हणतात तर सिलेक्शन घावलेलं नाही. महिला झाली, माळ घालायची, लग्न करून मोकळा व्हायचं. त्यांच्यासाठी एक मंगलाष्टक म्हणतो बघा. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, गाणे असतात. कुठलं ते दोन जीवांचे झाले मिलन, या मिलन महत्वाचा. दोन जीवांचे
प्रदीप नानसे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू औष नानसे यांच्याकडून हे पुन्हा एकदा 200 रुपयाची प्रेम भक्त म्हणून मला हे 200 रुपये आलेले आहेत. स्वागत करतोय. सचिन केळुसकर दुबई यांच्याकडून पुन्हा एकदा मकरंद सावंत चकोवादक यांना 200 रुपयांनी, विराज बावकर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या पूर्वीचे आता चाली सगळे गेले हो. या लग्नात सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो ना, तर पंक्तीचे श्लोक एकमेकाला प्रश्नोत्तरी त्यावेळेस श्लोक म्हणायचे, बरोबर ना. एखाद्यानं एक उत्तर प्रश्न केल्यानंतर त्याचं उत्तर त्यावेळेस द्यायचे. हे काय आमचं प्रश्नोत्तरी भारी नाही, पण त्यावेळेचा एक विषय सांगतो. लोकांना जमलं माका तो सांगता ना, सारे गम वाजवून दाखव. हे जेवढं करतोय त्याच्यात तेच आहे. आता मी जे सांगतोय त्याच्यापैकी तुका काय जमत असत तर बघ, कारण तू प्रश्न घातलंस. एका आचमने अगस्ती ऋषीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी द्विजवरा शापेक्षया धारिला. ऐके मतपती दे पदे शिनविले, ऐसी द्विजांची लीला. होते दुःख सरस्वती म्हणून या भीते बहुया कुळा. नमः पार्वती पते. माझी मित्रमंडळी सगळी आली आहेत, त्यांच्यासाठी फक्त एक गाणं म्हणतोय आणि गजराचं शेवटचं कडवं घेतोय. मेरे दिल की ये दुआ है. टॉफी डिसो झालाय माझा मित्र रवी सावंत, राजू सावंत असे अनेक मित्र आले. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी न आए, तेरे संग जीना यहाँ. सन्माननीय रवी सावंत आणि मित्रमंडळी यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. गजराचं शेवटचं कडवं घेतोय. दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःची राजभोज. दुसऱ्याच समजू नको गंगुतेली, दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःची राजभोज. अहंकाराने भल्या भल्यांना उतरून गेलाय. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे सार. देवभक्त नाम त्रिवेणी संगम होईल.
लोकेबुवानी मला म्हणजे लोकेबुवा आणि माझ्यासाठी म्हणजे एवढे कार्यक्रमासाठी फोन असतात की प्रामाणिकपणे सांगतो त्यांना सुद्धा मे महिन्याचे सुद्धा जवळजवळ 7-8 प्रोग्राम आत्तापर्यंत फिक्स झालेले आहेत आमचे. कोण कमी नाही इथे हो, पण ह्याची सवय घाणेरडे हो. तो काय करता सगळा मीच भजन येता माका आवाज लागता माझो ह्या माझा सगळा पोटार घेऊन खुई जातलं माका सांग लोक्या ए ह्या सगळा पोटार घेऊन तू खुई जातलं. अरे परमेश्वरानं आपणाक दिलेली हा चान्स बरोबर ना बाबा बरोबर ना. यांनी आता वयाची 85 पेक्षा जास्त वर्ष त्यांचं वय झालेलं. आमचा एवढं शक्य आहे काय हो. चंद्रकांत कदमबुवांचं आरे फाट्यावर स्मारक झालंय बरोबर ना. आमचं ते शक्य आहे का. आम्ही मेल्यानंतर आमचं फक्त नाव जरी येईल ना की बाबा सुकळवाडी कोणाची बारी लागली या कॉर्नरला सुकळवाडी वरच्या नाक्याला तर 10 वर्षांनी कोणतरी सांगेल बाबा गुंडूबुवा एक होतो आणि लोक नाही लोक असं अजून म्हणतील गुंडू होतो असं म्हणतील. असं म्हटल्यानंतर तू का खुश होशील काय. अरे मी एक लक्षात घ्या माझ्या मरणाची वाट बघता इतक्या माझ्यावर शोकगीता लिहिलेली आहेत त्यांना 4-5 पेटी भरा त्याची. मी ज्या दिवशी मरण ना त्या दिवशी नाही भजन करू चुकी त्या लाज असतो. लोक चपला मारती तरी तुझं दोस्त भजन कसला करतोस. पण दुसऱ्या दिवशी जर केलं तर ते पेटी ह्याची पैशान भरत इतकं हे लोक आहे इकडे बघ ना हे लोक आहे सुन ना सुन हे लोक आहेत तरी. अरे ए बाबा पापी घेते इकडे बघ नाही रागवतले काय करणार. प्रत्येकाचा स्वभाव धर्म आहे तो बरोबर ना. हत्ती एक लक्षात घ्या हत्ती गावातील हत्ती गावातील तर पोरगे सगळे धावतले पोरगे सगळे धावतात गाववाले सुद्धा धावतात. महिला वर्ग म्हणतो अरे वा हत्ती म्हणजे गणेश आलाय दारात. गावात हत्ती इल्यानंतर सगळ्यात राग कोणा घेता. त्याने कळण्याची ओळ पाहिजे. श्रीहरी जगतिका दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा. देवभक्तान नाम त्रिवेणी संगम भोगला. या भवसागरी जीवन नौका पर तुझी होणार. या भवसागरी जीवन नौका पर तुझी होणार. हे आयुष्य एकही शब्द बुवांना लागेल असं बोललेलो नाही आहे. मायबाप प्रेक्षकांच्या माहिती आणि जर याच्या पलीकडे जर काय बोललो लोक तर गजराच्या अगोदर फक्त बतावणीसाठी तुम्ही मायबाप प्रेक्षक थांबा. गुरु एक तुझी माझा
विधाता चल गुरु विना सुने सारे विश्व हे सखल आज